आपण शेतीला जोड व्यवसाय म्हणून पोल्ट्री फार्मची सुरुवात केली होती आणि तो प्रवास आत्तापर्यंत तुम्ही पाहत आलेले आहेत बरं का. तर आज आपल्या इथं पहिला स्लॉट येणार होता पक्ष्यांचा. आता पक्षी येण्याचा टायमिंग आज संध्याकाळी असू त्यामुळे आपल्याला दिवसा पूर्णपणे सेटअप तयार करून घ्यायचा होता. म्हणजे गोल राऊंड करून त्यामध्ये भांड्यांची फिटिंग वगैरे आणि पेपर वगैरे आथरून पूर्णपणे सेटअप आपण तयार करून घेतला. आता आपण या व्यवसायामध्ये नवीन आहे बरं का, म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही. पण कसं आहे माहिती आहे का, आपण अनुभवामधून शिकणारा माणूस आहे. तर आपले टोटल शेड आहे ना 6,000 स्क्वेअर फुटाचं. त्यामध्ये आपण पहिला स्लॉट 4,500 पक्ष्यांचा घेणार आहोत. आता आपण टोटल आहे ना 80 भांडे खाद्याचे आणि 80 भांडे पाण्याचे भरून ठेवलेले बरं का. आता पाणी म्हणजे गुळ पाणी द्यावं लागतं पक्षी आल्या आल्या. त्याचा सगळा सेटअप रेडी करून ठेवला आणि संध्याकाळी मग काय आपले पक्षी आले मस्तपैकी. तर इकडे आपलं पोल्ट्रीचं पण काम चालू होतं आणि आपल्या शेतातील कामाची वनवन होती आपल्या मागं बरं का. त्यामुळे आपले व्हिडिओ काय कंटिन्यू येत नव्हते. त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचे मेसेज किंवा कॉल यायचे बरं का आपल्याला, व्हिडिओ का बरं बंद केले. तर आपल्या मग हेच कामं राहायचे हो. कांदे चालू होते आपले, काही आपण कांदे पण विकून टाकले आणि काही आपण म्हणजे इकडे तार पडली तिकडे मोटरी बंद झाली. हेच कामं आपल्या मागं असल्यामुळे ना आपले व्हिडिओ काय कंटिन्यू येत नव्हते. म्हणजे आपल्या इकडे मका पण लावायच्या होत्या, तिकडे सरी पाडायची, हे करायचं, भरपूर काही कामं चालू होत्या. आणि त्याच्यामुळे आपला व्हिडिओ करायला काही वेळ भेटत नव्हता.